नमस्कार प्रेक्षकांनो, आपल्या सगळ्यांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेमध्ये आता जबरदस्त ट्विस्ट येणार आहे पुढील भागामध्ये। ते म्हणजे आता अंजली स्वतः शलाका मर्डर केसमध्ये लक्ष घालणार आहे आणि या राकेशचं सगळं पितळ उघड करणार आहे, कारण आता इथे अंजलीला राकेशवर संशय आलेला असतो। तर प्रेक्षकांनो, तुम्ही म्हणाल हे कसं शक्य झालं आहे, तर तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर प्रेक्षकांनो, तुम्ही तर पाहिलंच असेल, अंजलीने अर्णवच्या कानाखाली मारलेली असते आणि अर्णव आणि अंजलीमध्ये खूप जोराचं भांडण या राकेशमुळे झालेलं असतं। या राकेशला या दोघांना भांडताना पाहून खूपच आनंद होत असतो। इतका वाईट वृत्तीचा माणूस हा या मालिकेमध्ये दाखवला आहे। आता इकडे अंजली वाटेल तसं अर्णवला बोलत असते। आता कानाखाली लावल्यानंतरच अंजली अर्णवला म्हणत असते, तुझं आणि माझं बहीण भावाचं नातं आजपासून संपलं आहे। आजपासून तू माझा भाऊ नाहीस आणि मी तुझी बहीण नाही। आजपासून तुझी ताई तुझ्यासाठी मेली। आता इथे अंजलीचं हे सगळं बोलणं ऐकून ईश्वरी आणि अर्णवला खूपच वाईट वाटत असतं। अर्णव तर धडाधडा रडायला लागलेला असतो। आता ईश्वरी अर्णवला आधार देण्याचा प्रयत्न करत असते, पण अर्णव काही केल्यास आवरतच नसतो। आता अंजली रागारागात अर्णवला म्हणत असते, चिंटू, आजपर्यंत तू यांच्यावर नको नको ते आरोप केलेस, तरी सुद्धा मी तुझ्याकडे लक्ष दिलं नाही, पण आज तू त्यांच्यावर खुनाचा आरोप केलास हे मी अजिबात खपवून घेणार नाही, कारण माझा नवरा देवगुणाचा आहे आणि त्यांच्यावर असा कोणताही खोटा आरोप झालेला मी अजिबात सहन करणार नाही। त्यावेळेला आता अर्णव काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो, पण अंजली खूपच चिडलेली असते। चिंटू, तू एक अक्षरही आता यांच्या विरोधात बोलायचं नाहीस, कारण ते या घरचे जावई आहेत आणि त्यांचा जर या घरामध्ये मान होणार नसेल तर मी सुद्धा या घरामध्ये थांबणार नाही। आता मात्र अर्णव चांगलाच हादरतो। आता अंजली पटकन या राकेशच्या हाताला धरते आणि मी घरच सोडून जाते असं म्हणून घराबाहेर पडायला लागते। आता अर्णवच्या पायाखालची जमीनच सरकते। तिचा पटकन अंजलीचा पदर धरतो आणि अर्णव गुडघ्यावर बसूनच तिचा पदर डोळ्याशी धरून रडायला लागतो। अर्णवला आता खूपच भरून आलेलं असतं। तो अंजलीला म्हणत असतो, आई गमावली आहे, आता ताईला गमावायचं नाही मला। आता अंजली पटकन थांबते। अर्णव खूपच रडत। अंजली घर सोडत आहे म्हणल्यानंतर आजी, मामा, मामी सगळेच अंजलीला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात, पण अंजली काही थांबायला तयारच नसते। आता इकडे अर्णव अंजलीला म्हणत असतो, ताई, आई मेल्यानंतर तूच माझी आई झालीस आणि आज या लेकराला सोडून तू जाणार आहेस का? आता अंजली मात्र शांतच असते। अर्णव बरंच असं काही अंजलीला बोलतो, ज्यामुळे अंजलीचं मन वितळतं। आता अर्णव अंजली ऐकत नाही म्हटल्यानंतर, तुला आईची शपथ आहे, तू घर सोडून जायचं नाहीस। आता तू एकटी नाहीस, तू दोन जीवाची आहेस, घर सोडून कुठे राहणार आहेस बरं? आता आईची शपथ चिंटूने घातल्या म्हटल्यानंतर अंजली थांबते आणि म्हणते, ठीक आहे, तू आईची शपथ घातलीस म्हणून मी या घरामध्ये थांबत आहे। आता हा राकेश स्वतःच्या मनातच या अंजलीलाच बावरट म्हणत असतो, ही बावरट माझी बायको खरंच घर सोडून गेली तर मी हिला कुठे पोचणार आहे बरं? बरं झालं या चिंटूने आईची शपथ घातली, नाहीतर माझं तर अवघडच झालं असतं। या अंजलीला लवकरच या राकेशचं सत्य समजणार असतं। आता अंजली रागाने तिच्या रूम मध्ये निघून जाते। आता तिच्या पाठोपाठ आजी आणि मामी सुद्धा निघून जातात। आता इकडे अर्णव मात्र खूपच रडत असतो आणि ईश्वरी त्याला आधार देण्याचा प्रयत्न करत असते। आता रूम मध्ये जाऊन अंजलीचा खूपच भडका झालेला असतो। आता इकडे अंजलीची समजूत काढण्याचा प्रयत्न आजी आणि मामा करत असतात, पण अंजली खूपच चिडलेली असते, या दोघांचं काहीच ऐकून घेत नसते। मामांना तर म्हणत असते, मामा, तुम्ही तर मला काही समजवण्याचा प्रयत्नच करू नका, तुम्ही नेहमी चिंटूची बाजू घेता आणि मला समजूत घालण्याचा प्रयत्न करत असता। आता अंजली रागानेच मामांना म्हणत असते, मला का समजूत घालताय, तुम्ही थोडं चिंटूला सांगा ना। मामा स्वतःच्या मनातच म्हणत असतात, अगं अंजली, अर्णव जे काही करत आहे ते तुझ्या फायद्यासाठीच करत आहे। या माणसाचं खरं रूप ज्यावेळेला तुला कळेल ना, त्यावेळेला तुला काय वाटेल याचा सुद्धा विचार करत नाही बघ। हा राकेश आता तिथेच कडेला उभारून या अंजलीची सगळी हालत पाहत असतो आणि स्वतःच्या मनात चांगलाच हसत असतो। स्वतःच्या बायकोलाच तो बावरट म्हणत असतो आणि अंजलीवर थोडंही प्रेम या राकेशचं नसतं। आता मात्र आजी खूपच अर्णववर चिडलेले असतात आणि अंजलीला म्हणतात, अंजली थांब तू, त्या चिंटूला मी आता चांगलंच बघणार आहे, तो वारंवार जावई बापूंना असं का बोलत आहे बरं? त्या पाठीमागचं कारण मला कळायला नको का? त्यावेळेला मामा म्हणतात
असतात, आई तू चिडू नकोस आता, कारण अर्णव जे काही करतोय त्याच्या पाठीमागे त्याचा काही ना काहीतरी विचार नक्की असतोय. त्यावेळेला आता अंजली पुन्हा रागाने मामांच्याकडे पाहते. आता आजी पटकन रागाने उठतात. नाही, मी आत्ताच चिंटूला या गोष्टीचा जाब विचारणार आहे असं म्हणतात आणि अर्णवकडे जातात. आता अर्णव इकडे खूपच रडत असतो आणि ईश्वरी त्याला समजूत घालण्याची प्रयत्न करत असते. आता आजी येतात आणि अर्णववर खूपच चिडतात. काय रे चिंटू, तुझं काय चाललं आहे? तू सतत जावई बापूंना असं का बोलत असोस बरं? काय नेमकं चाललं आहे तुझ्या मनामध्ये? आज जे जे काही खरं आहे ते मला सांग बरं. त्यावेळेला आता अर्णव म्हणतो, नाही ग आजी, असं काही सुद्धा नाही, मी माफी मागितले ना, पुन्हा मी असं करणार नाही. आजी म्हणतात, अरे हे एकदा नाही तर बरेच वेळा असं घडलं आहे. तू जावई बापूंवर एवढा राग धरून का आहेस बरं? नेमकं त्यांचं काय चुकलं आहे ते तरी आम्हाला सांग, आम्ही तुझ्यावर कसा विश्वास ठेवायचा बरं. त्यावेळेला चिंटू आता कोणत्याच गोष्टीवर लांबड लावत नसतो आणि तो त्याच्या ताईच्या काळजीमध्येच असतो. त्याला अंजलीची काळजी सतत खात असते, म्हणून आता तो शांतच बसतो आणि आजीला म्हणतो, आजी तसं काही सुद्धा नाहीये, जर असतं तर मी तुला सांगितलं असतं. आता आजी पुन्हा अर्णववर चिडून तेथून रागानेच निघून जातात. आता अर्णव पुन्हा रडायला लागलेला असतो. ईश्वरी अर्णवला शांत करत म्हणत असते, सर तुम्ही रडू नका, तुम्ही खचू नका, आपण अंजली ताईंना लवकरात लवकर त्या माणसाच्या तावडीतून बाहेर काढूया, मी आहे तुमच्या सोबत. आता अर्णव म्हणत असतो, माझ्या बाबतीतच असं का घडत आहे बरं? देवाने पहिल्यांदा माझ्या आईला माझ्याकडून हिरावून घेतलं, मला एकट्याला पाडलं, मग ताईच माझी आई झाली. या माझ्या ताईने आईसारखी माया माझ्यावर केली, मला कधी सुद्धा दुखावलं नाही आणि तिच्याच आयुष्यामध्ये हा माणूस का बरं आला असेल? आता मी काय करू? माझ्या ताईला या माणसापासून कसं काय सुटका मिळवून देऊ बरं? आता ईश्वरी म्हणत असते, सर कधी कधी तर वेळ आपल्याला शांत बसायला सांगते, कारण वेळच सगळं काही बरोबर करणार असते. आता अर्णव चिडूनच ईश्वरीला म्हणत असतो, कधी बरोबर करणार आहे ही वेळ? ताईचं माझं नातं तुटल्यानंतर का? माझ्या ताईला या माणसाने काहीतरी केलं तर मी काय करू? माझी आई नाही तर माझ्याकडे फक्त माझी ताईच आहे. आता या माणसापासून तिला धोका आहे हे तिला मी कसं समजावून सांगू बरं? आता अर्णव खूपच हायपर झालेला असतो. ईश्वरी त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असते, पण अर्णव काही केल्याने रडणं थांबवत नसतो आणि चिडचिडही थांबवत नसतो. ईश्वरी अर्णवला म्हणत असते, सर तुम्ही अजिबात काळजी करू नका, पुढील काहीच दिवसांमध्ये आपण या राकेश विरोधात पुरावे जमा करूया आणि पुराव्यासहितच अंजली ताईंना त्याचं सत्य सांगूया. आता इकडे अंजलीला त्रास होत असतो, इकडे अर्णवला त्रास होत असतो आणि या राकेशचं काही वेगळंच प्लॅनिंग चाललेलं असतं. या मामी आणि राकेश बाहेर बोलत असतात, म्हणजे दोघे एकमेकांना प्रश्नावर प्रश्न विचारत असतात. मामी या राकेशला विचारत असतात, जावई बापू तुमचं नेमकं काय चाललं आहे बरं? या खुनाच्या प्रकरणात तुमचं कसं काही नाव अर्णवने घेतलं आहे? आणि अर्णव तुमचं नाव घेतोय म्हटल्यानंतर इथे काही ना काहीतरी डाळीमध्ये काळं नक्की आहे. त्यावेळेला आता राकेश मामींच्यावर चिडतो, मामी तुम्ही काय बोलताय? तुमचं तुम्हाला तर कळतंय का? त्यावेळेला मामी म्हणतात, चिडायला काय झालं? तुमचा काही संबंध नाही तर तुम्ही एवढे चिडताय का बरं? त्यावेळेला राकेश म्हणतो, संबंध असो अगर नसो, पण तुम्हाला काय करायचं आहे या बाबतीत? आता हा राकेश आडवं तिडवं मामींना बोलल्यानंतर मामी सुद्धा राकेशवर चिडतात, जावई बापू तुम्ही माझ्याशी असं बोलू शकत नाही. त्यावेळेला राकेश म्हणतो, मी तुमच्याशी असं बोलू शकत नाही, मग तुम्ही मला असे प्रश्न का विचारत आहात बरं? आपल्या पार्टनरशिपमध्ये विश्वास नाहीये. त्यावेळेला मामी म्हणतात, जावई बापू एक विसरू नका, तुम्हाला माझी गरज लागणार आहे. त्यावेळेला राकेश म्हणतो, नाही मला तुमची अजिबात गरज लागणार नाही, उलट तुम्हालाच या घरामध्ये जे काही मिळवायचं आहे ते मिळवण्यासाठी माझी गरज तुम्हाला लागणार आहे. आता मात्र इथे एक ट्विस्ट दाखवला आहे. या मामींचं आणि राकेशचं बोलणं मामा ऐकत असतात. आता पटकन मामा, वल्लरी काय बोलत आहेस असं म्हणून मामीला हाक मारतात. आता मामी आणि राकेश दोघेही दचकतात. आता मामा या दोघांच्या जवळ येतात आणि म्हणतात, काय बोलत आहात तुम्ही? दोघे एकमेकांना कसली मदत करणार आहात आणि काय मिळवायचंय तुम्हा दोघांना? आता मात्र राकेश चांगलाच बावचवतो आणि काहीतरी कारण सांगण्यासाठी म्हणतो, मामींचा फोन आला होता मामा, म्हणून देण्यासाठी मी इथे आलो होतो, बाकी काही नाही. कसली मदत? मी कसली मदत करतो यांना? असं टोलवाटोलवी करतो आणि मामांच्या पासून नजर चोरूनच तेथून निघून जातो. आता मामा मामीला म्हणत असतात, काय ग वल्लरी काय चाललेलं असतं तुमच्या दोघांमध्ये? मला तरी कळू दे. त्यावेळेला आता मामी नेहमीप्रमाणेच मामांच्यावर ओरडतात, तुम्हाला काय करायची आहे पंचायत असं म्हणतात आणि तेथून निघून जातात. आता मामांना
मात्र इथे चांगलाच डाऊट आलेला असतो की या दोघांमध्ये नेमकं काहीतरी शिजायला लागलेलं आहे. तर प्रेक्षकांनो, ही अंजली असते ना, ती रूम मध्ये एकटीच बसलेली असते आणि तिला सतत ते पाठीमागचे क्षण आठवत असतात, ज्यामध्ये अर्णवने राकेशकडे बोट करूनच खुनाचा आरोप केलेला असतो. आणि अंजली सुद्धा अर्णववर खूपच चिडलेली असते. तुझा माझा काहीही संबंध नाही, आजपासून तू माझा भाऊ नाहीस आणि मी तुझी बहीण नाही, असं सगळा प्रकार अंजलीला सतत आठवत असतो. आणि मागच्या वेळेला चेकच्या बाबतीत या अर्णवने राकेशवर तर हातच उचललेला असतो, त्याला खूप मारलेलं असतं, ते सुद्धा अंजलीला आठवतं. म्हणजे वारंवार चिंटू यांचं का नाव घेत असतो बरं प्रत्येक प्रकरणात? नेमका काय प्रकार आहे असा अंजलीला डाऊट आलेला असतो. आता अंजली मात्र इथे थोडासा चांगला विचार करते आणि म्हणत असते, अर्णव उगीच यांचं नाव घेणार नाही, तर इथे काही ना काहीतरी यांचा संबंध असणारच आहे. त्याशिवाय ईश्वरी सुद्धा अर्णवला साथ देणार नाही. इथे आता अंजली असा विचार करत स्वतःच्या मनाला म्हणत असते, काय करू मी? स्वतःच याचा काहीतरी पत्ता लावू का? याचा काहीतरी शोध घेऊ का? नेहमी हेच बरोबर आणि अर्णव चुकीचं कसं काय असेल बरं? अर्णवने याआधी तरी कधी यांच्यावर असे आरोप केले नाहीत आणि आता कसा करत आहे बरं? असे बरेच प्रश्न अंजलीला पडलेले असतात. तर प्रेक्षकांनो, अंजली आता खरंच या प्रकरणामध्ये लक्ष घालेल का आणि या राकेशचं सत्य जाणून घेण्यासाठी थोडे प्रयत्न करेल का? तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. तर प्रेक्षकांनो, आपली आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेमध्ये लवकरच या राकेशचं सत्य अंजली समोर ईश्वरी आणि अर्णव आणणार आहेत. तर हा भाग तर तुम्हाला पाहायला आवडेलच. या राकेशची फजिती कशी ईश्वरी आणि अर्णव करणार आहेत हे पाहणं खूपच मजेशीर ठरणार आहे. तर प्रेक्षकांनो, रोजच्या रोज आपल्या आवडत्या मालिकेचे रिव्ह्यू ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक फक्त करा.